जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आपलं कोल्हापूर सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका आपलं कोल्हापूर, कारण की कोल्हापूरमधून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. सगळ्या मित्रांना सोडून आता आम्ही निघत आहोत. हा माझ्यासोबतच आता घरी जाणार आहे, म्हणजे ट्रिप चालू केली आहे माझ्यासोबत, तर एंड पण माझ्यासोबत करायला लागणार. सो आम्ही आता निघालेलो आहोत माझ्या बड्डे डेस्टिनेशनला. आणि कोण कोण असणार आहे बड्डे डेस्टिनेशनला तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल. आणि बड्डे कसा सेलिब्रेट करतो ते पण बघायला मिळेल आणि मजा करूया. खूप दिवसानंतर त्या प्लेसवर चाललो ॲक्च्युली मी. माझी फेवरेट प्लेस आहे, पण गेलोच नाही किती महिने झाले. सो कमेंट सेक्शनमध्ये ती पण प्लेस सांगा की कोणती आहे ती. आम्ही आलेलो आहोत फडतरे मिसळ खायला. ॲक्च्युली खूप लोकांनी खूप मिसळ सजेस्ट केल्या. मागच्या वेळेस बावडा मिसळ खाल्लेली, ह्यावेळेस आता फडतरे मिसळ. आणि फडतरे मिसळ अशी मागवलेली आहे आम्ही. इकडे कोल्हापूरकरांचं आहे की पाव नाही ब्रेड देतात खायला. मिसळ पाव म्हणजे यांच्यात ब्रेड असतं. रिव्ह्यू ऑफ फडतरे मिसळ. मला नाही आवडली. मला यासाठी ओके होती, जास्त तिखट नाही काय नाही, फक्त त्याच्यामध्ये मटकीची उसळ जी होती ना त्याचं एवढीच आणि शेव एवढी मला पर्सनली नाही आवडली, कारण की बिना तरी सांगितली तरी ते तरी येतच होती त्याला. आणि टेस्ट पण एवढी हे नव्हते. आणि अजून एक बावडा मिसळ जी सगळ्यांनी सांगितली ती मी लास्ट टाइम ट्राय केलेली. कुठे ते सरळ का इकडे राईट. बावडा मिसळ ट्राय केलेली मी लास्ट टाइम, म्हणून बावडा नाही केली. आता नेक्स्ट टाइम ठोंबरे करायची आहे मला. लेट्स सी ठोंबरेचा रिव्ह्यू काय. बावडा छान होती, पण ती एकदा मी ट्राय केलेली म्हणून मग परत नाही म्हटलं. त्यामुळे ठीक आहे. पण फडतरे माझ्याकडून त्याच्याकडून असं. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालेलो आहोत. भाई का बर्थडे सेलिब्रेशन उधर रहेगा किधर रहेगा देख लो. आणि आम्ही डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधी एका ठिकाणी मस्त अशा रम्य ठिकाणी निसर्गाच्या वातावरणात थांबलेलो आहोत. बघा मला ना राहत नाहीये, म्हणजे मी म्हटलं की हे काय परत परत काय शॉर्ट देऊ, पण मला राहत नाहीये दाखवल्याशिवाय. हे बघा ना किती सुंदर आहे, हे बघा. आणि खरे पावसाळ्याची मजा आम्ही घेतोय. दोघे का ना होईना, पण खरं पावसाळ्याची मजा आम्हीच घेतोय. एवढे सारे निखिलने माझे फोटो काढले, मी पण त्याचे काढलेत. तो काय काय रील्ससाठी शूट करून ठेवतोय. आणि हे बघा वेलकम टू महाबळेश्वर. फायनली आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला. खूप लोकांनी परफेक्ट गेस केला असेल की माझं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं आहे, माझं सेकंड होम कोणतं आहे. तर ते आहे महाबळेश्वर. खूप दिवसापासून आलो नव्हतो आणि आज यायला मिळालं चान्स. आणि आलं तर 18 डिग्री आहे आत्ता दिवसा ढवळ्या 3 वाजता 18 डिग्री आहे. आणि हे बघ असं वातावरण आहे बाहेर, पूर्ण फॉग. थंडी आहे का रे? मजबूत थंडी वाटते. दुपारी 3 वाजता ते पण. रात्री काय होईल का माहित नाही. रात्री काय होणार माहिती नाही. जॅकेट वगैरे आम्ही घेऊन आलेलो आहे. तयारीच होत तयारीत. माणूस पण दिसत नाही गाडी चालवताना. हा ना. फॉग आहे.
पण एक भारी आहे की रोड चांगले आहेत, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. आणि आम्ही जो बंगलो घेतलाय त्या बंगलोची टूर द्यायची का रे ना? त्यांना आज बंगल्याची टूर देऊ. समोर बघ बाबा. एवढंच दिसतंय, 50 मीटरच्या पुढे काहीच दिसत नाही. ती गाडी आता आली आहे, दिसते का? आता दिसायला लागली. आणि आम्ही आलेलो आहोत सुकून पॅलेस रिसॉर्ट महाबळेश्वर येथे. आणि रिसॉर्ट बघा किती छान आहे. आणि हा बघ इकडे दाखव, हा आपला बंगला आहे. बाय द वे तुला सांगायचं राहिलं, हा बंगला आहे. ह्या बंगल्यात जायचं. मी आता गाडी पार्क करतो आणि तुम्हाला बंगला दाखवतो पहिले. आणि कोण कोण येणार आहे त्या बंगल्यामध्ये राहिलं ते पण बघा. आणि खूप छान आहे बंगला. कसा वाटतोय ते पहिले सांगा, माझी चॉईस कशी आहे ते. वातावरण एवढं भारी आहे की इकडे पण फॉग आहे पूर्ण, सगळीकडे आमच्या इकडे फॉग आहे. आणि हा मंकी पण आहे. मंकी दाखव बघ, मंकी दाखव. आणि सगळ्यात भारी म्हणजे ज्या गोष्टीची मला एक्साइटमेंट आहे बंगलोची, मी जसं बघितलंय फोटोमध्ये आणि तसं मी बुक केलेलं आहे. तुम्हाला पहिले म्हणजे बाहेरून बघा पूर्ण रेड चिरांचा आहे. बंगलोच्या बाहेर इकडे बसायला पण जागा आहे, बसू शकतो. आणि आता थंडी लागायला लागली. हा मस्त त्यांचा प्रशस्त हॉल आहे. इकडे खूप मोठा हॉल आहे. मला वाटलं की छोटा आहे फोटोमध्ये, पण खूप मोठा आहे. आणि 2 बेडरूम आहेत ना दादा? 3 बेडरूम. हा एक बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे. आणि बेड छान. आणि सगळ्यात भारी म्हणजे व्ह्यू. बरोबर अजून बेडरूम टाकतो. हा एक बेडरूम आहे. हा सुद्धा मास्टर बेडरूम आहे. त्याला सुद्धा व्ह्यू. आणि हे बघा, हे तुम्हाला मॉइश्चर दिसते का? म्हणजे विचार करा किती थंडी आहे. अजून एक बेडरूम आहे. 3 बेडरूम. आणि त्यांनी स्पीकर, कॅमेरा, इंट्रो वगैरे जे आहे ते पण इकडे. किचन कुठे इकडे? किचन. अच्छा, हे फक्त बाहेर काय बनवायचं असेल त्याच्यासाठी एक स्पेशल बनवलं कामगार. आणि हा एक बेडरूम इकडे. आणि याला व्ह्यू आहे, पण असं वेगळं काय नाहीये. बॅक साईड. आणि अशी कंडिशन झाली आहे की आता थंडी लागायला लागली. तर या बंगलो बरोबर आहे ना, इकडे त्यांच्या 12 रूम्स सुद्धा आहेत. खाली 7 आहेत आणि वर 5 रूम्स आहेत. आणि समोर मस्त प्रशस्त पार्किंग दिलेली आहे. 10-15-20 गाड्या आरामात लागतील एवढ्या. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांनी सगळ्यांसाठी कॉमन किचन दिलेलं आहे. ॲक्च्युली बंगलोमध्ये किचन आहे, पण सध्या ते युटिलाइज करण्यासाठी नाही ठेवलंय. हे वालं किचन यूज करायचं. आता माझे दात वाजायला लागलेले, तर आम्ही आता जाऊन मस्त रूम मध्ये बसणार आहोत. बाकी काय नाही. आणि पाहुण्या मंडळी आमच्या आलेले आहेत. 2 गाड्या या इकडे 2 गाड्या लावलेल्या आहेत पाहुणे मंडळींनी. पाहुणे आलेले आहेत, आमचे पाहुणे आलेले आहेत. म्हणजे बबल्या आलेला आहे. बबल्या, या पाहुण्यांनो या. अरे अजून काय सोय पाहिजे तुम्हाला? मग आम्ही तेच केलं. I thought birthday boy will come. To take your bag. Yes. Excuse me. हो माहिती, आम्ही सगळी सोय करून ठेवली आहे. आणि माझे कुकू बाळ पण आलेला आहे. कुकू बाळ. आम्ही मुलं आलो आणि तू पोरगी दिली आमच्या.
आमचं नवविवाहित जोडपा हनीमूनला आलंय. बहिणीला घेऊन हनीमूनला का? बहिणीला घेऊन हनीमूनला. बाबा बहीण तर काय छत्रीतून दिसत पण ना बाबा, आम्हाला असं दाखवायला लागेल. बाई का बर्थडे. अँड हँडसम हग सनी टाका इज हिअर. थँक्यू सो मच सगळे तुम्ही आले. आणि नाही चप्पल आतमध्ये काढा. माझे कुकू बाळ बोलले काय बाबा अरे थंडी थंडी वाटते काय ग तिला? त्याला द्यायला काय प्रॉब्लेम नाही. त्या मार्केटमध्ये जाऊन आलेले. हे बघा आमचं वॉटरमिलन. बघा वॉटरमिलन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अभी. हॅपी बर्थडे टू यू. सानू एक पल चैन न आवे. सानू एक पल चैन न आवे. सजना तेरे कसं वाटतंय आपल्याला? 34 वर्षाचे झालेले आमचे जावई. जावई झाले 34 तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं? तुझ्या बायकोने आणलेले तयारी फील पण आहे नाही आणि पाडून काढलंय. तमाम मंडळींना माझी सासू अजून प्लीज कॅमेरामॅन आणि माझा बर्थडे आता झालेला आहे. केक चेपलाय फक्त हिच्यामुळे. शेपला नाहीये तो डिझाईन. ती नवीन डिझाईन आहे. बाकी काय नाही. नवीन डिझाईन. प्रेमाचे चार शब्द. प्रेमाचे चार शब्द होते. नाव घे. माझ्या एका मुलीने केकची सुरुवात केली आहे. आज इकडे सावीला मिस करतो कारण त्याला 2 आहेत एक नाहीये. त्यामुळे पण ठीक आहे. घरी गेल्यावर माझा केक कापायला उचलू नको. येत नाही आणि दादाला सांगतो. डीजी हॅपी बर्थडे पप्पा. अरे
नाहीसा ते उलट लावलंय. असू दे आपण तसंही हे नाही करत. मला वाटतं नवीन माहित काहीतरी ठेवू का? प्रकार. माहित ठेवू. शी. चला केक कापा. नाहीच नाही आता. हे नाही ना गं. ए, तू ये चल. बंदरी गायला या. हॅपी बर्थडे. आई आमच्या आईचा आवाज खूप चांगला आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अगं बाई. अगं बाई हॅपी बर्थडे. नाहीसा दे तू दे. दे हे करायचं 7 काका दे. 7 दे नाईक दे. सजना ते चानूकडे दे. डायसू. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आबी. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. आता एक दे. असं नाही चालायचं. दे. मोठा काढा. अभिला दे पहिले. हे घे. हॅपी बर्थडे. ते अभिला दे. तो करेल ना नंतर त्याचं काय ते. आम्हीच्या बर्थडेचा उपवास होता का आम्ही मला आता जेवायचं मला बर्थडेचा उपवास. आम्ही सिनेमा Happiness of the day. हे घे ना. बुंदू. May all your dreams come true आणि अशी छान छान प्रगती. प्रगती करत राहा तुमच्या 34व्या वर्षात. 34 ना. 24. 24 फार लवकर प्रगती केली मध्ये 24 वर. I'm just 24 bro. चॉकलेट खाली. मस्त जॉब. आता 2 मिनिटं. आता 2 मिनिटं. तुम्ही एका काढून माझ्या वाढदिवसाला आले त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना रचना आणि सनीदादाला माहिती आहे उद्या सगळ्यांना एक मोठं सरप्राईज आहे. आणि आपल्या जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलेलं की माझ्या बर्थडेला आम्ही काहीतरी न्यू एक नवीन सुरुवात करतोय. नवीन आयुष्याची. प्रेग्नेंट नाहीये. सगळ्यांनी विश केलं. प्रेग्नेंट नाहीये. नवीन काहीतरी आम्ही स्टार्ट करतोय. सो त्याच्यासाठी उद्याच्या सेलिब्रेशन मध्ये सगळं होणार आहे. ऍक्च्युली आज काय नव्हतं पण माझ्या बायकोचं म्हणणं आहे की कपडे मी थोडे चांगले घालायला काय म्हणतो बायकोच्या पुढे कोण काय बोलतं का? नाही. आज सगळे दमले दमले बसू. होल डे ट्रॅव्हल करतो. तर बेसिकली उद्याचाच प्लॅन होता की 8 जुलैलाच तुम्हाला कळणार होतं पण थोडंसं 8 जुलैलाच कळणार आहे पण ते 9 पण ते मला तुम्हाला बघायला 9ला बघायला मिळणार. नऊला आणि बघायला खरंच मिळणार. फालतू प्रेग्नेंट नाही. त्यामुळे गुड न्यूज तुम्ही असे सगळे समजू नका. पालकुडीचे जमलं. सो परत एकदा सगळ्यांना थँक्यू. आणि बर्थडे की तो सुरुवात हुई है. काय मामा आपल्याला काय काय पार्टी नाही. म्हणजे आम्ही सोडणार नाही. उद्या मी यांच्यासाठी एक सरप्राईज म्हणून एक वेगळा विला बुक केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना पाण्यात टाकायचं. एवढं महाबळेश्वर मध्ये पाण्यात जाणं म्हणजे खूप मजेदार गोष्ट आहे. मला मजा होती. पहिले बर्थडे बॉय देन सगळे. चालेल. मी मग birthday boy? सगळ्यांना येऊन हक करेल. बर्थडे बॉयची सासू सासूला फ्रीझर मध्ये ठेवल्यासारखी काय थंड होणार आहे तर थंडी लागेल तशी कुडकुडे बिचारीला झोपेतून उठवलंय. चलो थांबे तुझ्यासाठी जेवायला. Once again, happy birthday. बर्थडेचा उपवास पकडलेला. Once again, happy चला आता बर्थडे सेलिब्रेशन तर झालेलं आहे. आता आम्ही सीमाबाई जेवल्या नंतर म्हणून मी पण नाही जेवलो. जेवलो मी नाही
नाही जावं देऊ शकत नाही सासू काहीच नाही हो, काहीच जेवण. तीळ पण नाही खाल्ला तीळ पण नाही खाल्ला. प्रेम सासू. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी